नमस्कार मंडळी. आज आपण हिरवी मिरचीची चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत, जी अगदी कमी वेळात बनवून तयार होते. त्यासाठी मी इथे कमी तिखटवाली हिरवी मिरची एक 150 ग्राम घेतलेली आहे. याला चाळणीवर ठेवून याच्यावर झाकण लावून आपल्याला 5 मिनिटं याची वाफ काढायची आहे. फक्त 5 मिनिटं झाले की अगदी सहज हे जी मिरची आहे आपली मस्त मऊ होते. तुम्ही बघू शकता मिरचीचा कलर इथे चेंज झालेला आहे आणि मिरची जी आहे आपली ते मस्त मऊ झालेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही मिरची आपल्याला मस्त थंड करून घ्यायची आहे आणि याचं पाणी सुद्धा आपल्याला छान असं सुकवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे एक मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे मोहरी घेतलेली 1 चमचा, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 चमचा मी बडीशेप घेतलेली आहे. तुमच्याकडे जर जी पिवळी मोहरी असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जे आपण लोणच्याकरता वापरतो अगदी तेच. हो मंडळी, आज आपण हिरवी मिरचीचा झटपट बनवून तयार होणारा लोणचा बनवणार आहोत. ज्याकरता आपण हे मसाला बनवणार आहोत. या मसाल्याला फक्त 2 मिनिटं आपण लो फ्लेमवर भाजून घेऊया. जोपर्यंत याचा मस्त सुगंध असा सुवास येत नाहीये, तोपर्यंत अगदी खमंग वास यायला लागलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. 2 मिनिटं झालेले आहे. हे मसाल्याला आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे. तर इथे मी एक तडका पॅन घेतलेला आहे. याच्यावर आपल्याला एक पाव कप इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर वापरू शकता किंवा कोणताही तेल वापरला तरीही चालेल. तेल आपण व्यवस्थित गरम करून घेऊया. तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता, जी आपण मिरची वाफवून घेतलेली होती ते मस्त थंड झालेली आहे. पाणी सुद्धा बऱ्यापैकी इथे याचं सुकलेलं आहे. आता ह्याचे जे देठ आहे आपल्याला हे देठ काढून घ्यायची आहे. की जी आपण वाफवून घेतली होती त्यामुळे याचे देठ सहज निघतात. तुम्ही बघू शकता पटकन हे देठ सुद्धा निघतात. त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता कट करताना तुम्हाला हवे तितके छोटे किंवा मोठे तुम्ही मिरचीचे इथे आकार कट करू शकता. हे बघा मध्यम असे किंवा अगदी 2 मिरचीचे तुकडे केले तरीही चालेल. मी असं एका मिरचीचे 3 तुकडे करून घेतेय. यापेक्षाही लहान तुम्हाला जर आवडत असेल तरीही तुम्ही करू शकता. आज आपण कमी तिखटवाली हिरवी मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर जे तिखट हिरवी मिरची असते अगदी डार्क कलरची, ती मिरची सुद्धा वापरून तुम्ही हे पटकन बनवणारा लोणचा बनवून तयार करू शकता. आता याच पद्धतीने पूर्ण मिरचीचे देठे काढून इथे मी कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मिरची एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथे चवीपुरता किंवा 1 चमचाभर इतकं मीठ आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. एक छोटा अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि छोटा अर्धा चमचा हळद याच्यात ॲड करून घेतलेली आहे. एक अर्धा चमचा इतकं आपण हिंग याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि जे मसाला आपण भाजलेलं होतं ते अगदी भरडं तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे मसाला आपण पिसून घेतलं होतं हे याच्यात ॲड करून घ्यायचं. त्यानंतर एक अर्धा लिंबाचा रस ह्याच्यात ॲड करून घ्यायचा. म्हणजे अगदी चटपटीत असा आपला हा हिरवी मिरचीचा लोणचा पटकन बनवून तयार होणारा आहे. पूर्ण मसाले व्यवस्थित आपल्याला मिरचीला मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकता कलर मस्त आलेला आहे आणि मसाले सुद्धा याच्यावर मस्त असे मिक्स झालेले आहे. बघू शकता. आता जे आपण तेल गरम करायला ठेवलं ते सुद्धा मस्त कडकडीत गरम झालेलं आहे. आता कडकडीत गरम तेल आपण ह्याच्यावर ॲड करून घेऊया. म्हणजे जे आपण ह्याच्यात मिरची किंवा हळद आणि हिंग घातलेलं होतं ते सुद्धा मस्त याच्यात वाफवलं जाईल म्हणजे कच्चा राहणार नाही. इथे मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी पाव कप इतकं तेल गरम करून घेतलं होतं, पण थोडंसं तेल ह्याच्यात वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण तेल याच्यात ॲड केलं तरीही चालेल. हे पटकन 10 मिनिटात तयार होणारा हिरवी मिरचीचा लोणचा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही याला अगदी महिनाभर स्टोअर करू शकता. कारण आपण ह्याच्यात लिंबाचा रस ॲड केलं होतं. म्हणून हे जास्त दिवस टिकतं आणि मस्त चटपटीत आपला हा हिरवी मिरचीचा लोणचा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही ह्या हिरवी मिरचीचा लोणचा भाकरी, चपाती किंवा डाळ-भात बरोबर साइड डिश म्हणून घेऊ शकता. अगदी मस्त चटपटीत असतो. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.